नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा सत्कार तन्वीर राजपूत, सागर देवकर पाटील, संदीप आढाव, अरुण हिवाडे पाटील यांच्या हस्ते दिनांक 30 मे रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक हर्षदाताई शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, त्र्यंबक तुपे, नगरसेवक राजू राजपूत, मिलिंद दाभाडे यांच्यासह नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की तन्वीर असे काम केले पाहिजे की लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतले पाहिजे. काही सोबत येत नसते, परंतु लोकांची कामे आपण मनापासून केली की त्यांचा आनंद एक वेगळाच असतो. त्यामुळे कधीही कोणाच्याही मदतीला जाताना स्वार्थ ठेवू नको. काम मात्र मनापासून करायचे, म्हणजे तू आयुष्यात यशस्वी होशील. तू मला अगोदर भेटला असता तर तुला मी कुठे नेले असते. हे पहा, इथे बसलेले अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांना विचार. संजय शिरसाटने एकदा शब्द दिला तर तो पाळतो आणि माझ्यात ताकद आहे. काय करायचे आणि काय नाही करायचे मी तुला फक्त एवढेच सांगेल की हे जे तुझ्याबरोबर आलेले तरुण आहेत ना, हीच तुझी ताकद आहे आणि या ताकदीला सांभाळ आणि मोठा हो. कधीही अडचण असल्यास, कोणतेही काम असल्यास फक्त एकदा संजय शिरसाट यांना आठवण कर. तुला कोणतीही अडचण येणार नाही, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन काम करणे हीच माझी ओळख आहे. जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात तुमचा संजू भाऊ कायम खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील, हा शब्द पुन्हा एकदा दिला. मी 42 वर्ष राजकारणामध्ये या ठिकाणी बसलेला असेल, का व्यासपीठावर असेल की तुमच्या समोरचा असेल, त्यातल्या अनेक जण जवळचेच आहे. कधी तुम्हाला असं मी म्हणलं ना का थोडा लकडी लेके जा, चल जाएंगे, इसको धोके आ जाएंगे. एखाद्या तरी सांगा ना बसलेले, याचा अर्थ ताकद नाही, अशातला भाग नाहीये. अरे जो आपल्या अंगावर येईल ना, तर पायाने सरळ घरी सुद्धा जाणार नाही, एवढी ताकद आपल्यात. पाय ठेवणार नाही, बाकी नाद नाही करत, नादच नाही करत. आपल्याला येडं पण आहे. परंतु हे बोलून कशाला करायचं? काय मिळणार ना त्याच्याने? चांगलं काम कर. संजय शिरसाटने आयुष्यामध्ये फक्त माणसं कमवलेत. तुझ्या सर्व ग्रुपच्या मागे मी उभा राहतो. कोणतीही अडचणी होते, संजय शिरसाट पाठीशी. आता महानगरपालिका निवडणूक झाल्या, सगळे 115 लोक आलेत निवडून. जाहीरपणे सांगतोय, त्यातले 100 लोक माझ्याकडे फक्त निधी मागायला आले. किती? 100 नगरसेवक माझ्याकडे येऊन गेले. त्यांना माहिती की आपला सब बनाने वाला बिगाडने वाला येईल. विश्वास असावा लागतो. विश्वास माणसाने ठेवला पाहिजे. विश्वासाने राजकारण केलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. इतक्या वर्षाची तपश्चर्या, इतक्या वर्षाचं राजकारण, काय काय म्हणायचं? 50 ओके, एकदम ओके. गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, याला असं केल्याशिवाय राहणार नाही, त्याला तसं केल्याशिवाय राहणार नाही. अरे ही माझी 4थी निवडणूक. माझ्या इथं 1 by 1 फाईट झाली की नाही आपली? कोणी कोणाशी युती केलं माहिती आहेत का नाही? बाकी ठिकाणी सगळं ठीक आहे, परंतु घोषणा असं म्हणजे वरून नेत्यांचाच आदेश असा होता, सगळ्या सीट पडल्या तर चालेल पण संजय शिरसाट निवडून नाही आला पाहिजे. काय रे बाबा, मी काय केलं तुझं? काय बोललो बा? काही वाईट बोललो तुला? काही खोड्या काढल्यात? नाही, तो बोलला नाही पाहिजे, कारण की 2.5 वर्ष मी अंगावर घेतलं ना सगळ्यांना. सगळ्या सीट काय सगळ्याच पडले आणि मी तर निवडून आलोच आलो. राजकारण दावावर लावल्यानंतर सुद्धा जे काही हिंमत असते ना, ती हिंमत द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून त्या नेत्याला आम्ही आज मानतो. त्या नेत्यांनी कधी आम्हाला वाऱ्यावर सोडलं नाही, हे त्यांचं मनाचं मोठेपण आहे. म्हणून नेता निवडताना असा नेता निवडला गेला पाहिजे. मी शिवसेना प्रमुखाचं नाव घेत. मी हे बोललो की मला इथं उभं करण्यामध्ये जर कोणी असेल तर माझे शिवसेना प्रमुख आहे. का बोललो? असं ते हयात नाहीत ना.
जाणीव ठेवली पाहिजे माणसाने. ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांची जाणीव नसेल तर त्याचा सारखा नालायक माणूस या जगात कोणी नाही हे मानणारं नाही. माणसं तर मोठे होतात हो राजकारणामध्ये, किती आले आणि किती गेले. माझा एक मित्र होता अरुण मुगदिया, तुम्ही नाव ऐकून नसाल, काँग्रेसचा. असा जेंटलमॅन माणूस होता. ते एकदम व्हाईट कडक कपडे, त्याचे कपडे ज्यांनी कोणी पाहिले असेल अरुण मुगदियाला, एकदम कडक राहायचा. एक गोरा चिट्टा, एकदम 6.25 फुटाची हाईट त्याची. सगळे मंत्री त्याच्या जवळचे, परंतु कधी नगरसेवक नाही झाला. एकदा वैतागून तो मला बोलला, सिरसाट साहेब गलती क्या यार मैंने क्यों रे, क्या हुआ? बोले कि ये कड़क कपड़े करने में जितने पैसे मैंने दालाना खर्चा किया ना वो भी बचाता था ना, तो आज मैं करोड़पति होता था. म्हणजे पहा, सगळ्यांशी ओळख असताना सगळ्यांचे फोटो दाखवतो, इकडं हे कर तिकडं ते कर, परंतु माणसाला ते आयुष्यात ते मिळालं नाही. भाऊ, आज पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांचा जाहीर नागरिक सत्कार आपण या ठिकाणी घेतला. यामागची पार्श्वभूमी आपली काय होती? पार्श्वभूमी ही होती किंवा पालकमंत्री झाल्यानंतर जे आमच्या बीड बायपासला जे कामं झालेत सगळे, त्या संदर्भात सगळे युवक जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं होतं. त्यासाठी हा छोटासा सत्कार सोहळा आम्ही आयोजित केला होता आमच्या परीने. आपण छोटासा म्हणता, परंतु कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं तर हा जंगी कार्यक्रम होता आणि पालकमंत्री साहेबांनी आपलं भरभरून कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोला? पालकमंत्री साहेब आले, त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग होता. परत आमचा मित्रपरिवार, सागर पाटील असतील, संदीप भाऊ असतील, अरुण असेल, पहिल्यापासून सगळे मित्र सोबत असतात आणि त्यांच्या नेतृत्वात काम करायचं आहे, त्यांच्यासोबत राहायचं आहे. त्यासाठी आम्ही छोटासा सत्कार सोहळा आयोजित केला होता. आपली पार्श्वभूमी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलीच आहे. आपले बंधूही फार मोठे कलाकार आहेत आणि आपण आता राजकारणामध्ये एक नव्यानं पाऊल टाकलेलं आहे. यामागची आपली भूमिका काय असेल? भूमिका काही नाही, फक्त आपण त्यांचा गायडन्स खाली आता त्यांना मार्गदर्शित करू, म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल करायची फक्त. आता तरुणांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? तरुणांकडून हेच आहे, फक्त एक जागी लॉयल राहा बस. संजय शिरसाट साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे की तरुणांना एकत्र करणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे. याबद्दल आपली भूमिका? आता त्यांच्या लॉयलिटीमध्ये करू सगळं, त्यांच्याशी लॉयल राहू आणि पुढचंही करू. हे आम्ही भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तन्वीर भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे आमचे सागर पाटील भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते. खूप मोठा यांचा पहिल्यापासूनचा पण प्रवास होता आणि मराठा समाजासाठी यांचं चांगलं नेतृत्व आहे. युवक आम्ही सगळे मिळून एक साथ सगळे एका जोमाने काम करायच्या तयारीत साहेबांना हे झालेलं आज साहेबांनी सगळ्यांना युवकांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हालाही साहेबांचा आता इथून पुढे चांगला पाठिंबा राहील. आम्ही सगळे आता एकजुटीने काम करणार आहोत. पहिले आम्ही होतो सगळे राजकीय याच्यात वाटचालीत, पण आम्ही नेहमी स्टेजच्या बॅक साईडला असायचो. आज फक्त फ्रंटला आलो आम्ही आणि इथून पुढे चांगलं काम करू साहेबांच्या नेतृत्वात. म्हणजे कामाचा प्रचंड अनुभव आपल्या पाठीशी आहेच. हो, प्रचंड नाही, बऱ्यापैकी आहे अनुभव, प्रचंड म्हणण्यापेक्षा. त्या अनुभवाचा फायदा आपल्याला फ्रंटवर काम करण्यासाठी होईल. हो, 100% होईल. आणि आज सगळ्या आमच्या मित्रांनी प्रेम दाखवलं, सगळेजण आले आणि जो मित्रपरिवार आहे त्यांचाच आज आम्हाला फार मोठा सपोर्ट झाला. त्यांनी फार एफर्ट घेतले, त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम चांगला पार पाडला. आणि तुमच्यासारखे पत्रकार मित्र त्यांनी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं. सूर्यालॉनमध्ये श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला होता. त्या मेळाव्याला सुद्धा तरुणांची प्रचंड मोठी उपस्थिती होती. हो, आणि आजच्या कार्यक्रमाला देखील हो हो आजही चांगली उपस्थिती होती सगळ्या तरुणांची. तो त्यावेळेस शिवसेनेचा प्रोग्राम होता, आज इंडिव्हिज्युअल आमचा प्रोग्राम मित्रपरिवार. सागर भाऊ, तन्वीर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद.